रेलवे स्टेशन से 2.5 साल के बच्ची की चोरी करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी ने रेलवे स्टेशन पर प्लेटफॉर्म पर सो रहे बच्चे को अगवा कर लिया था। संबंधित घटना उस समय हुई जब बच्चे की मां वड़ा पाव खरीदने के लिए रेलवे स्टेशन के बाहर गई थी। यह महिला बिहार राज्य से रोजगार की तलाश में आई थी। संबंधित घटना सीसीटीवी कैमरा में बहुत सटीक रूप से कैद हुई थी। इस सीसीटीवी के आधार पर पुलिस ने आरोपी हत्यारे को जंजीर में जकड़ लिया है। दीपेश म्हात्रे फाउंडेशन द्वारा डोंबिवली पश्चिम के सम्राट चौक में दही हांडी उत्सव का आयोजन किया गया था। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने लगभग 11:30 बजे उत्सव में भाग लिया। दिलचस्प बात यह है कि एकनाथ शिंदे ने नाव से मनकुली वेलेगांव से डोंबिवली के एक बड़े गांव गणेश घाट तक 11:30 बजे यात्रा की और कार्यक्रम स्थल पर पहुंचे। जैसे ही मुख्यमंत्री इस कार्यक्रम में शामिल होंगे, डोंबिवली शहर में सुबह से ही भारी पुलिस बल तैनात किया गया था। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री का पद संभालने के बाद पहली बार डोंबिवली में आए थे। सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपण या सरकारची स्थापना केलेली आहे। शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, तुमच्या आमचं सगळ्यांचं सरकार आहे। मी एकटा मुख्यमंत्री नाही आहे, तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री। कारण हा तुमच्यातला जे एकनाथ शिंदे तिथे मुख्यमंत्री म्हणून बसले आणि म्हणून एक संधी मिळालेली आहे। त्या संधीचं आपण सोनं करूया, या राज्याला पुढे नेऊया। या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आपल्याला खूप आशीर्वाद दिलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही हंड्या खूप फोडल्या। आम्ही पण मगाशी सांगितलं दीपेशनी 1.5 महिन्यापूर्वी 50 थराची हंडी फोडलेली आहे। भाजपा नेता और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का राजनीतिक कद काफी बढ़ गया है, क्योंकि बीजेपी ने उन्हें केंद्रीय चुनाव समिति में जगह दी है। महाराष्ट्र में सत्ता हस्तांतरण के बाद उन्होंने उप मुख्यमंत्री पद की शपथ ली। फडणवीस ने अप्रत्याशित रूप से सरकार में शामिल होने का फैसला करते हुए कहा कि पार्टी जनादेश मेरे लिए सब कुछ था, क्योंकि भाजपा ने मुझे शीर्ष पद पर स्थापित किया था। अंततः भाजपा ने उन्हें इसी वफादारी का फल दिया है। उसके बाद चर्चा है कि फडणवीस केंद्रीय राजनीति में सक्रिय हो जाएंगे। वहीं पुणे में ब्राह्मण संघ मांग की है कि फडणवीस को पुणे में लोकसभा के लिए मनोनीत किया जाए। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा जी भारतीय जनता पार्टीची संसदीय समिती आणि निवडणूक समिती अशा 2 समित्या जाहीर केल्या आहेत। त्यात महाराष्ट्राच्या एक धडाडीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे भविष्य, देशाच्या एक उज्ज्वल अशा नेतृत्व देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना निवड समितीमध्ये सदस्य म्हणून निवड केले। त्याकरता नड्डाजींची अभिनंदन। खरं तर मागे महाराष्ट्राच्या सरकार बनवताना ज्या नाट्य घडले त्या ह्याच्यातून महाराष्ट्रातील तमाम देवेंद्र फडणवीस यांचा हितचिंतक मित्रवर्ग त्या घटनेमुळे नाराज झाले होते। पद देणे न देणे ही पक्षाच्या वरिष्ठांच्या मर्जी असू शकतो आहे, परंतु एकाचा अपमान होतील अशा पद्धतीच्या होता कामा नये। ही घटना महाराष्ट्रात घडले, त्यामुळे आमच्या सगळ्यांचे मन विषण्ण झाले। आता निवड समितीमध्ये त्यांना निवड करून राष्ट्रीय नेतृत्वामध्ये त्यांना उभारणी देण्याच्या ज्या प्रयत्न राष्ट्रीय पदाधिकाऱ्याकडून होतो आहे तो अभिनंदनार्ह आहे।
देवेंद्रजी एक उत्कृष्ट नेतृत्व देणाऱ्या कुशल नेतृत्व, त्यांची मागील 5 वर्ष मुख्यमंत्रीच्या काळखंडामधील कामं पाहिलं तर अत्यंत सर्व समाजाला सोबत घेऊन सगळ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून केलेलं काम खूप चांगलं आहे. देशाला एक उत्तम नेतृत्व देणार आहे. त्यांना आगामी काळामध्ये त्यांच्याकरता केंद्रीय नेतृत्व एक सुरक्षित लोकसभा मतदारसंघाच्या शोधामध्ये आहे अशाही माध्यमातून आम्हाला समजलं. त्यामुळे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ देवेंद्रजींना पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना लढवावे, त्यांना निवडून आणण्याच्या जबाबदारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ. कोरोना के वैश्विक संकट के बाद आज पूरे देश में दही हंडी का पर्व बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया, लेकिन शारीरिक कमी के कारण शारीरिक रूप से विकलांग बच्चे इसका आनंद नहीं उठा सके. हालांकि पेन दही हांडी 2022 मदर डे केयर स्कूल ने विकलांग बच्चों के लिए दही हांडी की अनूठी गतिविधि का आयोजन किया था. मदर डे केयर स्कूल ने विशेष बच्चे इसमें शामिल हो गए. इस दही हांडी उत्सव में 54 विकलांग बच्चों ने दही हांडी में भाग लिया और हांडी तोड़ने का आनंद लिया. मदर डे केयर संगठन विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से विकलांग बच्चों के उत्थान के लिए काम कर रहा है. रामेश्वर कंस्ट्रक्शन के मालिक राजू पिचिका की इस अनूठी पहल का यह 3रा साल है. इस कार्यक्रम के बाद सभी मानसिक मंद बच्चों को उद्यमी राजू पिचिका, पेन पुलिस निरीक्षक देवेंद्र पोल, उद्यमी प्रकाश जावरे, महेंद्र मोहिते आदि गणमान्य व्यक्तियों द्वारा पुरस्कार दिया गया. आमच्या या मतिमंद दिव्यांग विशेष मुलांसाठी आम्हाला हे सण सांगायचे असतील किंवा त्यांना समजावून सांगायचे असतील की कसं आम्ही सेलिब्रेट करतो हे दरवर्षी, तर यासाठी आम्हाला वेगवेगळे व्हिडिओ तयार करून किंवा रिअल ऑब्जेक्ट दाखवून, म्हणजे आम्ही शाळेमध्ये दही अंडी त्यांच्याकडून पूर्ण मटकी रंगवून घेतो, त्याच्यावर डिझाईन काढून घेतो आणि त्यामध्ये काय काय टाकायचं किंवा काय ठेवायचं, या सणाचं काय महत्त्व आहे हे सगळं आम्ही त्यांना रिअल ऑब्जेक्ट शिकवून म्हणजे दाखवून या सगळ्या गोष्टी शिकवतो. आणि हे विशेष शिक्षकांचे यामध्ये खूप मोठं श्रेय असतं की हे प्रत्येक टास्क वाईज म्हणजे प्रत्येक स्किल जर शिकवायचं आहे किंवा प्रत्येक गोल जर निवडायचा आहे तर प्रत्येक गोष्ट त्यांना छोटी छोटी ॲक्टिव्हिटी करून दाखवून त्या गोष्टीचं महत्त्व सांगावं लागतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी राजू पिचिका सरांच्या इथे दही अंडी आमच्या म्हणजे आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र या सर्व या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी पिचिका सर नेहमीप्रमाणे म्हणजे आजचं हे 12वं वर्ष आणि नेहमीप्रमाणे उत्साहात आम्हाला रामेश्वर कन्स्ट्रक्शनमुळेच हा उत्साहाचा गोपाळकाला किंवा दही अंडी आम्हाला साजरी करायला मिळते आणि खूप उत्साहात सर्व विद्यार्थी साजरी करतात. आणि तसेच आमचे विशेष शिक्षक, मावशी, पालक, केअरटेकर सगळे आम्ही उत्साहाने या पूर्ण वर्षभर या सणाची वाट पाहत असतो. कोरोना संकट के बाद इस साल एक बार फिर से दही हंडी का जश्न पूरे राज्य में उत्साह से दिखाई दे रहा था. परंतु कहा जाता है कि ठाणे का समीकरण पिछले कई सालों से है. ठाणे में दही हंडी टीमों पर लाखों रुपए बरसाए जाते हैं. इसमें परतों पर परते बनाने के लिए राज्य भर से विभिन्न दल ठाणे आते हैं. इस साल राज्य में बदले हुए राजनीतिक समीकरण दही हंडी उत्सव में भी दिखाई दे रहे हैं. ठाणे में शिंदे समूह और उद्धव ठाकरे शिवसेना समूह द्वारा एक मजबूत बैनर लड़ाई की गई है. इसमें मुख्यमंत्री ने
टेम्बी नाका में शिवसेना के दिवंगत नेता धर्मवीर आनंद दिघे के सम्मान स्थल पर एकनाथ शिंदे उनके समर्थन में लगे बैनर चर्चा का विषय बन रहे हैं, क्योंकि इस बैनर से उद्धव ठाकरे पर परोक्ष रूप से निशाना साधा गया है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे के टेम्बी नाका में दही हंडी उत्सव में शामिल हुए थे। इस मौके पर एकनाथ शिंदे ने अपने भाषण के जरिए राजनीतिक मजाक उड़ाया है। उन्होंने कहा है कि हमने 1.5 महीने पहले 50 लेयर बैरियर को भी तोड़ा है। इस कार्यक्रम में हजारों गोविंदाओं के साथ फिल्म अभिनेत्री श्रद्धा कपूर ने शिरकत की। एकनाथ शिंदे ने टेम्बी नाका में दही हांडी टीम गोविंदा को संबोधित करते हुए कहा, धर्मवीर आनंद दिघे द्वारा शुरू किया गया दही हंडी उत्सव अब पूरे महाराष्ट्र में फल फूल जा रहा है। मुंबई में हर गोविंदा टेम्बी नाका को सलामी के साथ आगे बढ़ता है। यह हमारा इतिहास और परंपरा है। आणि आता प्रो कबड्डी प्रमाणे तुमचा प्रो गोविंदा देखील पुढच्या वर्षापासून सुरू होईल। खरं म्हणजे आज आपण सगळेजण मागच्या बघू दे मोठ्या उत्साहामध्ये या गोविंदा उत्सवात सहभागी झालेला आहात। हा टेम्बी नाका म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा टेम्बी नाका आणि ही टेम्बी नाका म्हणजे गोविंदाची पंढरी आहे। इथे आज श्रद्धा कपूर यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो। आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही दहीहंडी गोविंदा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फोपावलेला आहे। मुंबईतला प्रत्येक गोविंदा या टेम्बी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो, आपल्या गोविंदाची सुरुवात करतो। इतिहास आणि ही परंपरा आपली आहे आणि तुम्ही आता या हंड्या फोडताय। आम्ही देखील सगळ्यात मोठी हंडी फोडली 1.5 महिन्यापूर्वी। तशी हंडी कठीण होती ना आणि खूप उंच होती, पण फोडली आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे।